जय श्रीराम मित्रांनो, मी रोहन स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्यासोबत आहे योगेश आणि आज आपण चाललोय अंकाई किल्ल्याला एक्सप्लोर करण्यासाठी। हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यामध्ये आहे। शिर्डीपासून साधारण 50-60 किलोमीटरच्या अंतरावर आणि मनमाडपासून फक्त 10 ते 20 किलोमीटर। आपण निघालोय शिर्डीवरनं, आता चाललोय आपण सरळ अंकाईच्या दिशेने। तर ऑन द वे असताना आपल्याला अंकाईचा किल्ला हा फायनली दिसला आहे। मी तुम्हाला दाखवतो। हा इथे जो दिसतोय तो अंकाईचा किल्ला आहे, त्याच्या बाजूला जो आहे तो टंकाईचा किल्ला आहे। आम्ही आलेलो आहे। थोडेसे कष्ट करून थोडंसं ब्रेक घेत आम्ही फायनली वर पोचलो आहे। आता फक्त 10% बाकी असेल इकडे। हार्डेस्ट वाला जो क्लाइंब होता, जो ट्रेक होता, तो आम्ही पूर्ण केलेला आहे। फायनली आपण आलेलो आहे आपल्या एंड पॉईंटला, किल्ल्याच्या टॉपला। तिथे मागे अगस्त्य ऋषींची गुफा आहे, जी पूर्ण भारतात एकच आहे। गुफा म्हणजे मंदिर सुद्धा म्हणता येईल आपण, मंदिरच आहे। दाखवतो मी।
विशेष अट्रॅक्शन म्हणू शकतो आपण. का लावले ते नाही माहिती, बट खूप सारे इथे कॉईन्स दिसतात. ते पण जुने आहेत ॲक्च्युली, काही नवीन काही जुने. तर हे आहे पैशाचं झाड, ॲक्च्युली पिंपळाचं झाड आहे, त्याला पैशाचं करून टाकलं. या साईडला पण आहे. बाकी एंड पॉइंटला तर काही विशेष असं आहे नाही ते. अंकाईचा पूर्ण पट्टा आपण कव्हर केलेला आहे सध्या. फायनली आपला हा ट्रेक इथे पूर्ण होतोय. आम्ही अर्ध्यात उतरलोय आता आणि आपण पूर्ण अंकाई किल्ला हा बघून झाला आहे आपला. पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत गेलो होतो, तिथे सनसेट वगैरे बघितला थोडासा आणि आता उतरायला स्टार्ट केलं आहे. आय थिंक अंधार होईल म्हणून व्हिडिओ आपण इथे संपवतोय. तर तुम्हाला जर अंकाई किल्ला बघायचा असेल तर नक्की या. इथे बघण्यासाठी गुफा वगैरे आहेत, त्यानंतर अगस्त्य ऋषीचं मंदिरसुद्धा आहे आणि एक निवांत प्लॅन तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला जर कॅम्पिंग करायची असेल तर वर एकदम भारी सोय, मोठं पटांगण आहे आणि तुम्हाला तिथे पाणीसुद्धा मिळते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा एक्सपिरियन्स कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून द्या. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.